नमस्कार मंडळी, गप्पा टप्पा या सत्रामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. येस. दुसऱ्या एपिसोडमध्ये गाईड बद्दल बोलताना गाईडची गाणी वगैरे आपण म्हणत होतो, पण बरेच जणांनी असं म्हटलं की त्याच्यामध्ये सचिनदा बर्मन, SD बर्मनचं जास्ती काय आपण विचारपूस किंवा त्याच्याबद्दल जास्ती काय माहिती वगैरे आपण दिली नाही. तर या एपिसोडला आपण SD बर्मन बद्दल तुम्ही काय सांगाल का? म्हणजे सगळ्यांसाठी. बरोबर आहे. मला म्हणजे लोकांनी विचारल्या अशा शंका होत्या, काय काय लोकांनी गोड शंका दिल्या, म्हणजे गोड तक्रार केली की गाईडा सिनेमा फार सुंदर होता, त्याच्यात तुम्ही मोहम्मद रफीबद्दल बोललात, तुम्ही देवानंदबद्दल बोललात, पण सचिन देव बरोबर काय बोलला नाही. तर कारण वेळ थोडा असं एका वेळेला एकच विषय घ्यायचा, त्याप्रमाणे मी देवानंद, त्याची शूटिंग आणि याच्याबद्दल बोललो. तर आज आपण हा एपिसोड सचिन बर्मन बद्दल बोलूया. तर सचिन बर्मन हे एक उत्कृष्ट आणि फार छान गाणी देणारे होते. अच्छा. तर त्याने गाईडला सुंदर म्युझिक दिलं, पण त्यांचा असा एक चित्रपट आला होता की ज्या चित्रपटात गाईडपेक्षा वेगळं त्याची सिच्युएशन होती. अच्छा. त्याचे दिग्दर्शक होते ऋषिकेश मुखर्जी. अच्छा. आणि संगीतकार होते सचिन देव बर्मन. अच्छा. त्याच्यामध्ये एक प्रेमळ अशी जोडी होती. त्या जोडीवरती तो अख्खा पिक्चर होता आणि त्यामध्ये त्याने वेगवेगळे प्रयोग केले आणि ते अतिशय काय म्हणतात त्याला सक्सेसफुल, अतिशय लोकांना आवडले. त्याचे गाणी, तो सिनेमा हा सिल्वर जुबली झाला. तर मी त्याच्याबद्दल आणि त्या सिनेमाबद्दल, त्यांच्या गाण्याबद्दल बोलणार आहे. अच्छा. कोणता सिनेमा हा? नाही, सिनेमाचं नाव मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेन, पण मी तुम्हाला त्याच्याबद्दल एक माहिती सांगतो. बर. तो सिनेमा दोघांवर होता. आता सिनेमा कशावर असू दे, पण त्याच्यामधली गाणी, अच्छा, तुम्ही म्हणाला सचिन देव बरोबर काय होतं, तर त्या गाण्याचं काहीतरी विशेष होतं. आता दोन हिरोईन, एक हिरो आणि एक हिरोईन, हिरो एका बाजूला, हिरोईन एका बाजूला, आणि हिरोईनसाठी त्याने वेगळी एकच गायिका निवडली. अच्छा. हिरोईनसाठी एकच गायिका, तिने 3 गाणी म्हटली. एक अल्लड गाणं, एक प्रेमाचं गाणं आणि एक थोडंसं दुःखी गाणं. हे एकच गायिकेने म्हटलं. नायक, एक नायक, 3 प्लेबॅक सिंगर, म्हणजे पार्श्व गायक 3 होते. आता नायकाला 3 आवाज आणि गायिकेला एकच आवाज, आपल्या त्याच्याला काम करणाऱ्या नायिकेला एकच आवाज आणि 3 गाणी. तर असा जो एक गाजलेला आणि सिल्वर जुबली झालेला सिनेमा तुम्ही ओळखला असेलच. ओळखला असेल तर सांगा, नाही तर मी तुम्हाला सांगतो. मी ओळखू? तुम्हाला समजा तुम्ही ओळखा, सांगा. अभिमान. बरोबर, करेक्ट, अगदी बरोबर ओळखलात. तो चित्रपट होता अभिमान. त्याच्यामध्ये होते अमिताभ बच्चन, जया बादुरी, एक गोड जोडी होती. आणि अमिताभ बच्चनसाठी 3 जणांचे आवाज वापरले. अच्छा. किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि मनोहर उदास. तर ही गाणी म्हणजे कधी पण एक मुकेश, कधी हेमंत कुमार असे कोण वापरत नाही. बरोबर. पण ह्यांनी ते 3 वेगवेगळे पार्श्वगायक वापरून ती गाणी एवढी सुपरहिट केली. बरोबर. तो सिनेमा एवढा सुपरहिट केला की तो सिल्वर जुबली झाला. एक गायिका, 3 गायक, प्लेबॅक सिंगर, ह्याच्यामध्ये काय स्पेशल काय, म्हणजे वेगळं काय त्यात का? म्हणजे बरोबर आहे, तुमचा प्रश्न बरोबर आहे. तर एक नायिका आणि एक गायिका आणि 3 गाणी वेगवेगळ्या कंडिशन मध्ये, वेगवेगळ्या प्रसंगातली, म्हणजे आनंदी, अल्लडपणा, नंतर लग्न झाल्यानंतर म्हणा, किंवा दुःखातलं गाणं, अशी 3ही गाणी तिच्याकडनं म्हणून घेतली. अप्रतिम गाणी होती. पहिलं गाणं होतं नदी लग्नाच्या आधी, म्हणजे अल्लड गाणं, म्हणजे अगदी जया बच्चन अगदी लग्नाच्या म्हणजे लग्नाच्या उंबरठ्यावर असताना म्हटलेलं गाणं. लता मंगेशकरने म्हटलं, अप्रतिम म्युझिक दिलं त्याला,
सचिन देव बर्मनचं. त्याच्यानंतर दुसरं गाणं अब तो है तुमसे, अब तो है तुमसे हर खुशी अपनी. लता मंगेशकरचं गाणं आनंदातलं. बरोबर, ते लग्न आनंदातलं. लग्न झाल्यावर. हा लग्न झालं. बरोबर. आणि त्याच्यानंतर तिसरं गाणं विरहाचं. हम्म. पिया बिन पिया बिन. पिया बिना पिया बिना बसिया बाजना. ते गाणं दुःखातलं गाणं, म्हणजे त्यावेळेला गायक तिच्याबरोबर नसतो, एकटीच म्हणते आणि तिला ते सगळं आठवते. मी एकटी गाणी म्हणायचे कसं, आणि बरोबर. ही म्हणजे दुःखातलं गाणं, त्याचं म्युझिक वेगळं. बरोबर. तर ही तिन्ही गाणी सचिन देवने आपल्या मनाप्रमाणे हम्म. त्याला म्युझिक देऊन, म्हणजे दुःखाचं गाणं कसं असायचं, आनंदाचं गाणं कसं असावं, बरोबर. ही सगळ्या प्रकारे येतात. त्याच्यात एच डी बर्मनची ख्याती आहे. कुठल्याही सिनेमात बघा तुम्ही, त्याने म्हटलेली गाणी, जसं मुंबई का बाबू मध्ये एक होतं गाणं, चल रे सजनी अब क्या सोचे, हे गाणं दुःखातलं गाणं. हे लता मंगेशकरने म्हटलेलं बॅकग्राऊंड मध्ये. चल री सजनी अब क्या सोचे. आणि मुकेशने म्हटलेलं तिच्या समोर ते जेव्हा तिला तिची विदाई होते त्यावेळेला म्हटलेलं. म्हणजे जसा प्रसंग, हम्म. जसा ऍक्टर, त्याप्रमाणे त्याने म्युझिक दिलं. त्याप्रमाणे दिली. मग पण आता तुम्ही लता मंगेशकर किंवा बद्दल बोललात, पण माझा प्रश्न असा, नॉर्मली हे 3 प्लेबॅक सिंगर जे मेल प्लेबॅक सिंगर्स आहेत, ते त्यात काय एवढं स्पेशल होतं? म्हणजे 3 जणांनी म्हटले एकाच अमिताभ बच्चनची गाणी 3घांनी म्हटली, हे स्पेशल काय होतं याच्यात? स्पेशल असं होतं की असं स्पेशल काहीच नव्हतं. मला तेच म्हणायचं, स्पेशल असं काहीच नव्हतं. हिरो एकच आहे, हा, हिरो एकच आहे, पण त्यांना आवाज वेगवेगळे. कारण काय, किशोर कुमार एका ढंगामध्ये गाणं म्हणतो, बरोबर. रफी एका ढंगामध्ये गाणं म्हणतो, बरोबर. किंवा मनोज उद्धव एका वेगळ्या. तशी ती 3 जणांकडनं ती 3 वेगवेगळ्या प्रकारची गाणी त्याने गाऊन घेतली. त्याला एक गाणं एकटंच गाणं आहे, रफीच्या म्हणण्यात म्हटलेलं आहे ते. आणि एक गाणं आहे ते किशोर कुमारने म्हटलेलं आहे, मीतना. हो, ते तर फेमस आहे. हो. मीतना मिला रे मन का. गाणं अगदी एकट्याने म्हटलेलं, जेव्हा तो गायक असतो त्यावेळेला. बरोबर. नंतर दुसरं गाणं आहे, तेरी बिंदिया रे हाय हाय. सजन बिंदिया लेगी तेरी निंदिया. हे दोघांनी म्हटले. हे दोघांनी म्हटलेले, हे रफी आणि लताने म्हटलेलं आहे. नंतर एक दुसरं गाणं आहे, लुटे कोई मन को मेरा. मन का नगर बन के मेरा साथी. कौन है वो. हा हा. ते गाणं मनोहर उदासने म्हटलं आणि लता मंगेशकरने. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी ती गाणी हम्म. वेगवेगळ्या प्रकाराने, म्हणजे सिच्युएशन बघून ती त्यांनी रेकॉर्ड केली. एच डी बर्मनने. बरोबर. तेरे मेरे मिलन की ये रे. तेरे मेरे मिलन की ये रहना. ओ तेरे मेरे मिलन की हे किशोर कुमार आणि ये लता रहना. मंगेशकर. तर अशी गाणी बनवण्यात एच डी बर्मनची ख्याती होती आणि एच डी बर्मनने ती बनवली. आता गाईडच्या वेळेला वेगळे हे होतं हो. आणि ह्यांच्या वेगळे. म्हणजे सांगायचं काय की एच डी बर्मन हा असा म्युझिक डायरेक्टर होता, फार कमी, एवढे भरपूर शंकर जयकिशन आणि लक्ष्मीकांत नारायण सारखे त्यांचे पिक्चर यायचे नाही. त्यांचे पिक्चर मोजकेच यायचे. हो. आणि मोजकेच असून सुद्धा ते उत्कृष्ट म्युझिक देऊन ते फेमस करायचे. हो, क्लासिकल एकदम छान म्युझिक असं असायचं. आणि ते सचिन दादा म्हणजे ते म्युझिक देताना आणि ते गायक ठरवताना कोणाचीही ते पर्वा करायचे नाही. अच्छा, काय इंटरेस्टिंग स्टोरी वगैरे आहे का? हा, त्याच्याबद्दल पण सांगतो तुम्हाला, की त्याला वाटलं की आता ह्या गायकाचा आवाज द्यायचा, तर तो कोणालाही विचारायचा नाही. पहिलं कसं शम्मी कपूर म्हणत नाही मला किशोर मोहम्मद रफीचा आवाज नाही, तसं नाही. बरोबर. आता एक गाणं होतं प्यासामध्ये, तुम्हाला आठवत असेल, चंपी तेल मॉरिश आज्या प्यारी. म्हणजे ते जॉनी वॉकरचं गाणं होतं. ते सचिन देव बर्मनने
ह्याच्याकडनं म्हणून घेतलं होतं, म्हणजे रफीचा आवाज होता हो. म्हणजे जॉनी वॉकरवर. तर असंच एका जॉनी वॉकरचं एक गाणं होतं. अच्छा. तर त्यावेळेला जॉनी वॉकर म्हणाला नाही नाही माझं गाणं ते फेमस झालेलं रफीचा आवाज आहे, तर मला रफीचा आवाज द्या. बरोबर. एच डी बर्मनने सांगितलं तो रफीचा होता तो होता. मी आता देणार आहे तो मन्नाडेचा आवाज आहे. अच्छा. तुझ्याकडनं गाणं म्हणून घ्यायचं की नाही घ्यायचं ते प्रोड्युसरचा बरोबर. मी गाणं आणि त्याने ते गाणं म्हटलं. अच्छा. हाय ही चिलमन से मारा नजारा मुझे किसने अच्छा. नजारा मुझे किसने. क्लासिकल गाणं. बरोबर. आता जॉनी वॉकर म्हटल्यानंतर त्याने सगळं रफीला घ्यायला पाहिजे होतं, पण नाही, त्याने सांगितलं मी मन्नाडेला घेणार आणि मन्नाडे करणार एक गाणं गाऊन घेणार. बरोबर. मग ते तुला आवडो का न आवडो त्याच्याशी माझा काही संबंध नाही. हा. बरोबर की नाही. असे ते सचिन देव बर्मन म्हणजे स्वतःला जेव्हा आता देवानंद किशोर कुमारचा आवाज होतो, हो. पण त्याने हेमंत कुमारचा पण आवाज दिलेला आहे. अच्छा. बात एक रात की म्हणून होते. अच्छा. त्याच्यामध्ये हेमंत कुमार. मग तसं आहे ते की सचिन देव बर्मन ही एक वेगळीच व्यक्ती होती की जे स्वतःला जे आवडेल हो. ते तो म्हणजे जे गाणी आवडली त्याने केलेली प्रसिद्ध होतात, त्यात मध्ये शंका नाही. बरोबर. तर ही सचिन देवची ख्याती होती. आणि मला लोकांना सांगायचं होतं, कारण त्यावेळेला मला बरेच प्रश्न विचारला तुम्ही सचिन देव बर्मन बद्दल का नाही बोललात. बरोबर. बरोबर. सचिन देव बर्मन बद्दल बोलायचं म्हटलं तर एक अख्खा एपिसोड करायला पाहिजे. करेक्ट. आणि आपण त्यावेळेला फक्त एच डी बर्मनचा एपिसोड न बनवता आपण गाईडचा एपिसोड बनवला होता. आणि हा एपिसोड फक्त सचिन देव बर्मनचा आहे. सचिन देव बर्मनची गाणी सचिन देव बर्मनच करू शकतो अशी गाणी होती. बरोबर. आणि ती काय काय देवानंदवर होती, अप्रतिम त्याने केली होती गाणी. गाईडचं गाणं म्हटलं सिंग पण छान करायचं. मला सचिन देव बर्मनचा आवाज पण आवडायचा. यहाँ कौन है तेरा. सचिन देव बर्मनचा पण आवाज चांगला होता. त्याने 2-4 पिक्चर मध्ये बॅकग्राऊंड गाणी आवाज पण दिले. त्याने कोणाला असं एखादा पर्टिक्युलर ऍक्टरला त्याने आपला आवाज दिला नाही. ह्या म्हणजे बॅकग्राऊंड वरती त्याने स्वतःची गाणी स्वतः म्हटली, हा कोण आहे त्याला वगैरे. पण ते त्याची वेगळी धव होती, बंगाली धव होती. हो. मला सचिन देव बर्मननी गाणी म्हटली की मला असं बोट मध्ये बसल्याचा माझी रे वगैरे बंगाली स्टाईल होती. तर मी आता मगाशी म्हटल्याप्रमाणे सचिन देवने मुंबई का बागू मध्ये एक गाणं लता मंगेशकरनं म्हणून घेतलं आणि दुसरं गाणं त्याने मुकेशकरनं म्हणून घेतलं. आणि त्यावेळेला मुकेशने जेव्हा गाणं म्हटलं, बघा ख्याती कशाची, जेव्हा मुकेशने गाणं म्हटलं त्यावेळेला मुकेशला त्याने बोलवलं. कोणाला? सचिन दादाने मुकेशला बोलवलं. ती 12 वर्षानंतर त्याला बोलवलं. कोणी? सचिन. 12 वर्ष त्याच्याशी कडनं एकही गाणं म्हणून नाही घेतलं. अच्छा. मग त्याला 12 वर्षानंतर मुकेशची आठवण झाली. त्याने मुकेशला बोलवलं आणि म्हटलं हे गाणं तू म्हणायचं. अच्छा. पण एका अटीवर, जर हे गाणं मला पाहिजे तसं नाही झालं तर हे गाणं मी सिनेमात ठेवणार नाही. माझ्या मंगेशकरने म्हटलेलं गाणं आहे. बरोबर. पण मला हे तुझ्याकडनं गाऊन घ्यायचं आहे, पण ते माझ्या मताप्रमाणे व्हायला पाहिजे. हो. इंटरेस्टिंग. तर ते गाणं बंबई का बाबू मध्ये होतं. देवानंद त्याच्यात हिरो होता, सुचित्रा सेन होती. तर ते गाणं होतं चल री सजनी अब क्या सोचे, चल री सजनी अब क्या सोचे. हे गाणं लता मंगेशकरने म्हटलेलं बॅकग्राऊंड मध्ये सुरुवातीला आहे. अच्छा. आणि मुकेशने म्हटलेलं हे गाणं बॅकग्राऊंडला शेवटला आहे. अच्छा. पण मुकेशने म्हटलं, सचिन दादांना म्हटलं, दादा 12 वर्षापूर्वी मला बोलवलं, ह्याच्यातच माझा मोठेपणा, मला तुमचा मोठेपणा आणि मला आनंद झाला. हे गाणं नाही आवडलं, ठेवायचं की नाही ठेवायचं हा तुमचा प्रश्न आहे. आणि त्याने इतकं मन लावून ते गाणं म्हटलं की अख्ख्या पिक्चरमध्ये ते गाणं एकदम नंबर 1 झालं. चल री सजनी अब क्या हो. म्हणजे लता मंगेशकरने म्हटलेलं गाणं मुकेशने म्हटलं आणि ते गाणं मुकेशच्या आवाजातलं सगळ्यात जास्त फेमस झालं. ही सचिन देव बर्मनची खासियत आहे. नमस्कार मंडळी. नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये
आम्ही बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आवडलं असेल तर जरूर कळवा. अजून एक एपिसोड आम्ही करू सचिन देव बर्मनवरच, कारण सचिन देवबद्दल बोलणं भरपूर आहे. तर आपण पुढच्या वेळेला अजून एक छोटासा एपिसोड सचिन देव बर्मनवर करू. तर आमच्याकडनं तुम्हाला नमस्कार. पुन्हा भेटू पुढच्या वेळेला.